अकोल्यातील 20वा धोकादायक गुंड इसम रहीम MPDA ॲक्ट अन्वये 1 वर्षाकरिता स्थानबद्ध। अकोला शहरातील जुने शहर अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड रहीम खान करीम खान याच्यावर यापूर्वी बेकायदेशीर जमाव जमवणे, अश्लील कृत्य करणे, बलात्ग्रहण करणे, इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, गृह अतिक्रमण करणे, स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, लैंगिक छळवणूक करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे, 50 रुपये इतक्या रकमेचे नुकसान करून आगळीक करणे, प्राणघातक हत्यार किंवा वस्तू यांनिशी सज्ज होऊन बेकायदेशीर जमाव जमवणे, अंमली पदार्थाची विक्री करणे, दंगा करणे, अश्लील कृती आणि गाणी, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारी पात्र धाकदपट पशा करणे अशा प्रकारचे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचा काही परिणाम झाला नव्हता। तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुद्धा जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध गंभीर दखल घेण्यात येऊन कुख्यात गुंड रहीम खान करीम खान याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश 17 नोव्हेंबर रोजी पारित केला। माननीय जिल्हा दंडाधिकारी अकोला यांच्या आदेशावरून रहीम खान करीम खान याचा तत्काळ शोध घेऊन त्यास सदरचा आदेश तालीम करून त्यास 17 नोव्हेंबर रोजी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले। सदरीची कार्यवाही अकोला माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने केली आहे। अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।